नाव सांगा तुमचं. दिनकर पाटील. दिनकर पाटील. हां, कागदपत्र ठीक आहे. तुम्ही बाहेर उभे राहा. ह्या सगळ्याचे उमेदवाराचे अर्ज घेतले का मग तुम्हाला निशाणी भेटून जाते. जा बाहेर उभे राहा. नाव सांगा मॅडम तुमचं. हेमा टिंगणे. हेमा टिंगणे. कागदपत्र ओके आहे तुमचे. बाहेर उभे राहा. निशाणी कळवण्यात येईल तुम्हाला अर्ध्या तासात. माय तुम्ही उभे राहू राहिले काय सरपंच पदासाठी? हे विचार आहे का माय? हा, आम्हाला तर राहू देत जा एखादा. दरवर्षी राहता ना तुम्ही. दरवर्षी राहतो पण एका डाव निवडून नाही आली ना मी. ज्या दिवशी निवडून येईन त्याच्यानंतर नाही राहीन उभी. कोणीही गडबड करू नये, बोलू नये एकमेकासोबत, नाहीतर त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल. चला बाहेर जा लवकर. नाव सांगा तुमचं काय आहे. वामनराव भिंगोटे. वामनराव भिंगोटे. हा, कागदपत्र ओके आहे. निशाणी कळवण्यात येईल. जा बाहेर उभे राहा. इथं कोणाशी बोलू नका, काही नका करू, नाहीतर तुमचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात येईल. साहेब निशाणी का नाही जरा चांगली दे जा. लोकांच्या आठवणीत राहिली पाहिजे अशी निशाणी दे जा. आमच्या हाती नसते ते, तर सरकारच्या हाती असते. अपक्ष आहे तुम्ही, पक्षात नाही आहे. जा बाहेर जा. इथं गोष्टी नका करू कोणासोबत, नाही तर उमेदवारी पद रद्द करण्यात येईल. अरे इतक्या डाव उभा लागते काय? तुमचं नाव तर मायावाल्या पाठच आहे. तुम्ही राहू द्या. तुमचं नाव माया पाठच आहे. विमल गोरे होईन तुम्ही. हा विमल गोरेच आहे. तर मी काय म्हणतो जरा निशाणीचा पाहिजे. निशाणी जरा चांगली दे जा म्हटलं. अपक्षात निशाणी कोणती भेटू शकते, आपल्या हाती नसते ते. आणि इथं गोष्टी करायच्या नाही. तुम्हाला लय सवय इकडे तिकडे गोष्टी करायच्या. सारखं सारखं बाहेर उभा राहा गेटाच्या. तुमचं नाव तर मायावाल्या पाठच आहे. जग्गू माकोडे होईन तुम्ही. हा, अरे कितीकडे उभे राहता. यसा एखादा निवडून का बस. ह्या वेळेस साहेब पक्क्या दे तुम्ही. ह्या वेळेस चांगली फिल्डिंग आहे आपली आणि कामं आहे ना आपले चांगलेवाले. कोणते कामं केले बा? आम्हाला तर काही माहित नाही तुम्ही कोणते कामं केले तर. समाजसेवा चालूच आहे ना तात्या आपली. समाजसेवा काय कमी आहे काय? विचारा बरं गावाकडे. समाजसेवा चालूच आहे. इथं गोष्टी नका करू, बाहेर करा गोष्टी. चला जा. तुमचे कागदपत्र ओके आहे. जग्गू माकोडे चला. तात्या तुम्ही आले काय? सरपंचात उभे राहिले. इथं बोलू नको, बाहेर बोलू आपण. हे कसं आहे, एक अल्ला करते. सांगा नाव सांगा तुमचं. तात्या लेले. ठीक आहे, कागदपत्र. चला जा बाहेर जा. निशाणी कळवण्यात येईल तुम्हाला अर्धा घंट्यात. जा बाहेर. मेनका हागे. बाहेर उभे राहा. निशाणी कळवण्यात येईल तुम्हाला. बाहेर उभे राहा गेटाच्या. यातले दोघं तिघं असे आहे का त्याचे चेहरे माया पाठ झाल्या, नावही पाठ झाल्या. इतक्या डाव उभे राहायचे, एका डाव येत नाही सरपंच निवडून. सांगा बरं. अरे आता ते बाईनी आलती काय? कमीत कमी मी 30 वर्षापासून पाहू राहिलो तिले, पण एका डाव निवडून नाही आली. तरी ते काही ऐकत नाही. उभी राहायचेच राहते. अरे हे राजनीतीचा भूत असाच आहे ना. एकदा का डोक्यात गेला रे गेला का तो मरेपर्यंत निवडणुकीत उभा राहायचीच पाहिजे. हा, तो कर्ज करून उभा राहीन, पण राहीन म्हणजे राहीन. सांगा आता कोण राहिला? 15 मिनिटं बाकी आहे. 15 मिनिटात हे बंद करून देऊ आणि ज्याला ज्या निशाणा आहे त्या देऊन देऊ. सगळेच अपक्ष आहे, पक्षाचं कोणीच नाही आहे. त्याच्या ज्याला काही टेन्शन घ्यायचं कामच नाही आहे. सांग नाव सांग काय आहे ते. म्हण्या सुर्वे. हे घ्या कागदपत्र पाहून घ्या. पाय बरले का मोहनदा? तू म्हणे उभा नाही राहत म्हणे. पाय इथं वकिली करू आला तो म्हणे, आणि तो आला इथं सरपंच बनासाठी. आणि तू पाय बरं नाही करू आला होता. अरे नाही पा लागत 5-10 लाख रुपयाले करून टाका लागते खर्च. एकडाव का निवडून आला तू मोहनदा, झालं त्याला राजयोग चालू होऊन जाते मग. हा, काही टेन्शनच नको घेऊ तू. हे पांटेल्यात बसायचं कामच नाही आहे त्याला. तू पांटेल्यात बसासाठी जन्मलेलाच नाही आहे. तू देशाची सेवा करासाठी जन्मलेला आहे. तुमचा सपोर्ट आहे ना मले. बस तर मग गावाचा सपोर्ट घेऊन देतो मी. थांब ना. ठीक आहे, बाहेर उभे राहा तुम्ही. अरे मोहन तू कसा काय? तू राहू राहिला का उभा? आता तू एवढा शिकला सवरला असून तू राहू राहिला राजा आणि आम्ही राहिलो म्हणून काय झालं? काही ना काही विकासात नाही गावाच्या आमचा बी हातभार असला पाहिजे ना. इथं गोष्टी नाही करायच्या, बाहेर करायच्या. जे काय गोष्टी करायच्या. चला निघा लवकर. चला नाही सोड लवकर निघा. द्या ना कागदपत्र ना इकडे. मोहन सोंडे. ठीक आहे, कागदपत्र ओके आहे. बाहेर उभे राहा तुम्ही. निशाणी कळवण्यात येईल तुम्हाला. चला रे बाहेर चला. एक मिनिट थांबा. 1 मिनिट. तुम्ही सरपंचपदी निवडणुकीचा अर्ज भरायला आले का दोघं जण? नाही आम्ही कार्यकर्ते आहे मोहनदाच्या पाठीमाग, म्हणून आलो होतो. तुम्ही आले कसे काय मग? आले कसे काय म्हटलं अंदर? तिथे सिक्युरिटी गार्ड होता ना. आले कसे अंदर तुम्ही? सांगा मला फक्त. कोणालाच परमिशन नाही अंदर याची, फक्त उमेदवाराला आहे जो अर्ज भरवायला. तुम्ही आले कसे रे? अरे त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे एवढी? भीतीहून उड्या टाकून आलो अंदर. काय त्याच्यात? थांबा तुमचा उमेदवारी अर्ज कॅन्सल करतो. थांबा रे. अरे नाही साहेब असं नका करू. एवढ्याला माफ करून द्या. याच्यानंतर नाही होय. चला रे चला पटकन चला. तेच दोघं होय जे विकास गोयमारेच्या सोबत आले होते. इथं धान्य नव्हते गेले का जाईन? याच्या हरवड्याच आहे. एखादा चांगलं पकडून येईल, चांगलं देतो आता येईल पाला. चला 2 वाजले साहेब. आता अनाउन्समेंट करून देऊ कोणाला कोणत्या निशाणा आल्या तर. चला अंदर. अरे चेत्या आता तात्या दिसू राहिला. तात्या उभा आहे का इलेक्शन मध्ये? झालं मग आपण जितू शकत नाही रे बा तात्या समोर. तात्याची ओळख चांगली आहे म्हटलं आपल्यापेक्षा. पाटील मोहन काय करू राहिला इथं? मोहन बी इलेक्शन मध्ये उभा आहे काय? आता तात्या कोणी असो इलेक्शन मध्ये उभं, मोहन असो का मी स्वतः असो, आता मागं हटायचं नाही म्हणजे नाही. बस संपला विषय.
चेत्या सगळ्या इकडे म्हटलं गर्दीच गर्दी आहे. सगळ्याच्या मागं कोणी ना कोणी आहे. हा 5-6 जण आपल्या मागं कोणीच नाही ना. फक्त तुम्ही दोघंच आहे. बाकीचे कुठे गेले? तू सांग फक्त बोलाव काय. फक्त एक फोन घुमवायची देरी आहे. एका फोनात नाही तर जमा केले मग म्हणतो कधी. लाव ना तर राजा फोन लाव ना. मग कोणाची वाट पाहू राहिला? लाव फोन. काय रे तुम्ही? अरे ये ना सगळे जण. हा त्याचं टेन्शन घेऊ नका. त्यानंच म्हटलं आपल्याला तुम्हाला बोलावा म्हणून. हा येऊन जा जिल्हा परिषद शाळेपाशी. हा काय झालं सोन्या? अरे 2 मिनिटं थांब ना तू. 2 मिनिटात इथं आपली पब्लिक हजीर आहे. 2 मिनिटं थांब. काय कच्च्या गोट्या गेलो आहे का आम्ही? चल पाय मागं पलटून. काय मागं 4 जण उभे आहे आणि आम्ही 2 मिळून 6 जण. अरे यायचे मत तरी पडते का रे? हा यायचे मत तरी पडते काय? यायचं वय तरी आहे काय? पडत नाही तर काय तर त्याचे मतं पडते ना. 18 वय व्हासाठी फक्त 2च दिवस बाकी आहे त्याले. आणि इलेक्शनले त्याला दिवस बाकी आहे अधिक. हा होऊन जाते ना ते तोपर्यंत. अरे कसे रे? अबे मग इलेक्शन कार्ड नाही लागेल का तोपर्यंत? तू त्याचं टेन्शन आतापासून घेऊ नको. आता फक्त तू हे एवढं पाय का त्या मागं किती जण उभे आहे हे पाहून बाकीचे बी येईन त्या मागं. एवढं लक्षात ठेव फक्त. सगळे इकडेच बरोबर आहे का पाय बरं तू. कोणाच्या इकडे बुढेबाडे आहे, कोणाच्या इकडे बाय आहे, कोणाच्या इकडे माणसं आहे. आपल्या इकडे जवान पोट्टे आहे ना. युवा नेता आहे ना तू. कसा रे? अरे हावरेले का भुललो होतो तुम्ही काही युवा नेता आहे म्हणून. का हो तात्या, माई बायकोन तुमची बायको करून काय राहिली म्हटलं त्या बायाच्या गँगीत? अरे ते उभी आहे ना सरपंच पदासाठी. अर्ज द्यायला होती ती अंद्र. आता बोलतो ना तिच्यासोबत काय प्रकरण आहे तर सांगा. आता बाया एवढ्या मोठ्या जर तिले मत देन तर आपल्याला कोण देन? कायलेच बिनफुकट मध्ये उभं ठेवलं. मग इज्जतचा भाजीपालन कचरा करायला गेलं काय? ते नाही होत तर इकडून मोहन बी उभा आहे. हा ते नाही होत तर तिकडून मन्या बी उभा आहे. सांगा निवडून कसं येईन? येले कोणा झाडावर चढवलं हरभऱ्याच्या मोहनले आणि मन्याले. हा हे कोणाची कलाकारी होय? डोळ्यानं दिसू राहिलं ना हो देवानंद भाऊ. डोळ्यानंच तर दिसू राहिलं हे मोहनले चढवणारे झाडावर. हे सोन्यान चेत्या होय ना हे. आणि ते मांग मन्याले चढवणारे ते त्याच्या मागची गँग. त्याच्यात रामा भाऊ बी आहे. कायच्या मायबीन लोक आहे. अशानं चांगला माणूस निवडून नाही येत. अरे कसा येन सांगा. सगळ्याच्या ओळखीचे सगळे जण मतं देन सगळ्या इले तर काय येन सांगा ना तुम्ही. निवडून बी येईन तर कोण्या मताने येईन तो असा. आणि त्याच्यात जर एखादा पैसे वाटणेवाला भेटला तर झालं ना. चांगला माणूस कायले निवडून येते? कोणी येत नाही. हे फालतू तमाशे वाचेच कार्यक्रम आहे ना सरपंच पदवी. सांगा आता काय करा बा. मी नाही राहत बरं उभा. मी आता सांगतो हे मागं घेऊन घेतो मी. हे तर डोळ्यानं पाहून माझं डोकंच खराब उरायला आता. का शांताबाई तुम्ही कसं काय उभं केलं या मेनकाले? हा अरे गावातला एकच माणूस उभा करायचा आहे ना आपल्याला. त्यांनाच निवडून द्यायचा आहे ना. त्याला सरपंच करायचा आहे. तोच गावाचा विकास करा ना. हा भल्ले हुशार आहे तुम्ही. सगळे माणसं नाही माणसाला उभं करता. माणसाच्या हक्काचं सगळंच नाही. माणसं काही करू शकते. आमच्या बायाचं कसं? आमच्या बायातली जर एखादी सरपंच झाली तर काय फरक पडू राहिला हे सांगा पहिले मला तुम्ही. हर वेळेस माणसं उभे राहता. माणसं उभे राहता. विकास काही करत नाही. शिकला आहे सवर आहे म्हणून निवडून देतो आम्ही त्याले. गाडीनं घुमते. कामं नाही करत काही नाही करत. ह्या वेळेस काही जमन नाही ते. आता ह्या तर तुम्ही फक्त एवढ्याच बाया पाहू राहिल्या. बाकीच्या बाया तर आधी घरीच आहे वावरात गेले. थांबा तुम्ही ना बाईले निवडून आणि ह्या मेनकाले तर मग बनजा. आणि आमच्या हक्काचा आणि आम्ही मग आमचं सामान किती मागू राहिलं मेकअपचं हे सस्ता करायला लागेल आम्ही सगळ्यात पहिले. अरे हा त्याला सगळंच बरोबर आहे शांते. पण तुला काय डोकसं नाही आहे काय? हा डोकसं नाही आहे काय? सगळ्यात बाहेर हुशार आहे तू. अरे ते कसे काय करणार आहे? मेकअपचं सामान कमी हे तर सांग मला. अरे मेकअपचं सामान जेवढं महाग आहे तेवढंच महाग राहीन. ते सरपंच बनू राहिली ना. हा ते सरपंचच बनू राहिली म्हटलं. ते का प्रधानमंत्रीने बसून बनू राहिली देशाची. काही कुकड्या आपलं डोकसं लावणं. आणि एवढं मोठं प्रकरण घडून आणू राहिली तू. आणि एक शब्द माझ्यासोबत बोलली बी नाही का अशी गोष्ट आहे म्हणून. मग मी नव्हतो उभं राहत. तिला उभं राहू देत होतो. मला भल्ले बोलू राहिले तुम्ही नाही. मला भल्लेच बोलू राहिले तुम्ही आता हे पुऱ्या गावासमोर. आणि तुमचं काम नव्हतं काय? एक शब्द बोलायचं का मी बी सरपंच पदासाठी अर्ज भरायला चाललो म्हणून. एवढं म्हटलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं काय? का नाही यावेळेस राहू द्या तुम्ही. यावेळेस बेनकाली उभं ठेवतो म्हणून. भल्ले शायनी दिसू राहिले तुम्ही. अरे शायण्याचं काय आहे त्याच्यात? शांताबाईनी काही बी आपलं नसले उचापतीचे धंदे करणं. आता झालं ना. अर्धे मत तिकडे पाहिजे अर्धे मत तिकडे पाहिजे. आणि तू मोने तू कसा काय उभा राहिला? का रे शायन्यावानाच्या तू कसा काय मंदातच उभा राहिला? मग तुनं सांगायला नव्हतं पाहिजे का मी उभं राहू राहिलो म्हणून? मग आम्ही इकडे तात्याला उभं नव्हतो करत. आता कसं रे? आता काय बोलू? अरे तू काय टेन्शन घेतं? तुम्ही तरी सांगितलं का म्हणा का तात्या उभा आहे म्हणून? नाही तर मी नव्हतो उभा राहत म्हणा. आणि लय झाले म्हणा तुमचे जुने विचार. आम्हाला नवीन विचार पाहिजे म्हणा. यंग विचार पाहिजे म्हणा. तरुणाचे विचार पाहिजे म्हणा. हे म्हाताराचे विचार घेऊन काय करू म्हणा आम्ही. असंच मागच्या वेळेस केलं म्हणा आणि झालं म्हणा. तुमच्याच विचारानं मत दिलं म्हणा त्याले. आणि तो गाडी घेऊन घुम राहिला म्हणा. बोलत जा जरा का बस आम्हालाच बोलतं. भल्ले म्हणू राहिले तुम्ही. आणि तुमचं एक काम नव्हतं काय मला सांगायचं का तात्याला उभं करू राहिलो होतो म्हणून? मी नव्हतो उभं राहत. आणि लय झाले तुमचे आता जुने विचार. तुमच्या विचारानं चाललं तर बस गावाचा विकास तर काहीच व्हायचा नाही होय. पाहिलं तुमच्या विचारानं मागं मत दिलं होतं. तर
तो तर विकास नावाचाच फक्त विकास निघाला, काहीच गावाचा विकास नाही केला. लय झाले आता तुमचे जुने विचार. एक तरुण विचारधारा आणा लागते गावात, त्याच्याशिवाय जमणार नाहीये. मग यायले लायब्ररी बोलून द्यायची आहे मला. तरुण पोरासाठी काही ना काही विकास करायचा आहे. लय झाला आता जे तरुण विचार आहे तेच होय, बाकी काही घेणं देणं नाही. तुम्ही उभे राहा, नका रो. मी उभा राहीन आणि मी निवडून बी येतो, मला एवढी गॅरंटी आहे. म्हणजे मग आम्ही काय गावाचा विकास नाही करणार आहे काय सरपंचपदी निवडून आल्यावर? हा, का करप्शन करणार आहे, भ्रष्टाचार करणार आहे काय? लेका मोहन तू बोलू राहिला. आता तर काही झालं चालते. आता तर मी उभा राहीन म्हणजे राहीन, आणि पैसे किती खर्च करतो हे पाहून घ्या तुम्ही. हा, आता मला गावाचा विकासच करून दाखवायचा आहे सरपंचपदी निवडून येऊन. आता काही झालं चालते. तू असा म्हणू राहिला मोहन, तू पाहून घेतो आता. मला फक्त निवडून येऊ दे, आणि गावाचा विकास पाय कसा करतो तर. आणि म्हणे त्या रे त्या काय आहे, तू कसं काय उभा राहिला? म्हणे बोल घेऊ नको आता. हा, आता आरकी पार, आता लय झालं. आता आपल्याला तरुणच पाहिजे, युवाच पाहिजे, कोणी ना कोणी. चल घे म्हणे पांटेलवाला उभा राहू शकते, तर तू तर राजा ॲडव्होकेट आहे, वकील आहे. चल चल घे, बोल तू बी, भिऊ नको आता. या गावाचा विकास करायसाठी काय कोणाची परमिशन लागेल का मला? मी राहिलो मा मनानं उभा. हा, आणि हे आहे गावकरी माझ्यासोबत. मला काय घेणं देणं नाही कोणाचं, आणि निवडून बी येतो मी सरपंचपदी. मग पाहून घेता गावाचा विकास कसा करतो तर. मग शिकलो सवरलोय मी, वकिली करू राहिलो. तुमच्यासारखं अनपड आहो काय, तिसरी फेल चौथी फेल. ज्या टाइमले हा पानटपरी चालवणारा इथं सरपंच पदीसाठी निवडणुकीत उभा राहू शकते, तर मी कोण नाही राहू शकत? अरे तुमच्या दोघांच्या मनात मला काय घेऊन राहिले रे बा? तुम्ही आपसी मॅटर आहे तुमचं काका पुतण्याचं, तुम्ही निपटवा ना. मला काय घेऊन राहिले? पांटेलेवाला नाही ते धंद्यावर काय चाललं माले? तू चुपचाप राह मोहने. आता तू बोलू नको. पहिले माझी इच्छा नव्हती उभं राहायची, पण आता तर मला गावाचा विकास करूनच दाखवायचा आहे. आता तर निवडणुकीत उभा राहतोच रे. आता काही झालंच आहे, एक तार नाही तर पार. अरे तर आहे ना, पण मग धंद्यावर काय चालला पांटेल्यावर तू? हा, पांटेलेवाला कसा म्हणू राहिला तुम्हाला? पांटेलेवाला कसा म्हणू राहिला? गावाचा विकास करायसाठी पांटेलेवाला म्हणशील का तुम्हाला? पाहिला रे, पाहिला. तुमचा तरुण युवा सरपंच पाहिला, शिकला सवरलाय पाहिला. गाडी घेऊन घुमू राहिला तो, लाख रुपयाचा मोबाईल घेऊन. कायचा गावाचा विकास करू राहिला तो? पाहिला ना तुमचा कसा विकास असते तर. पाहिला लय तीर मारता तुम्ही, शिकले सवरले. तुम्ही त्याला का संस्कृती खतम करायच्या मागे लागले, हरामखोर आहे हो. हा, तुम्हाला तर निवडून काय, तुम्हाला तर उभं नाही करायला पुरत. तात्या भेटली का निशाणी? भेटायचीच आहे. किती वेळ दिले का वाट पाहू राहिलो? काहीच तर नाही झालं. आधी अर्धा घंटा थांबा म्हणे बाहेर, आता 1 घंटा होऊ राहिला. तात्या झाले हो तुम्ही सरपंच, आले निवडून. काय आहे आता, एवढे मोठे लोक गावातले तुमच्या सोबत असल्यावर मग काय आहे आता? आले ना. हे गाव आहे पावर किती मोठे आहे. अरे सल्ल्या, एवढे जण उभे नाही आहे तात्याच्या मागं एवढेच उभे आहे जेवढे तुला दिसू राहिले डोळ्यानं सध्याच्या घडीले. यातले मत आता फुटणार आहे. पाय तू, मोहन बी उभा आहे, तो मन्याही उभा आहे निवडणुकीत. हा, इकडे ते मेनकाय उभी आहे, इकडे हे दोघंही उभे आहे, आणि तात्याही उभा आहे. 7 जण उभे आहे असे पुरे. बापरे, हे कसं काय झालं? 7-7 जण उभे गावातले. अरे कोणाला देन मत, काय देन, काही समजून नाही राहिलं. का हो शांताबाई, घरातल्याच माणसाला पाळाच्या मागे लागली का तू? काय करत होती? हा, त्या मेनका वहिनीले उभं ठेवायची काय करत होती तुले माहित नव्हतं काय घरातला माणूस उभा राहणार आहे म्हणून? जास्त चोनकेपणा नका करू तुम्ही दोघं जण मनात. हर वेळेस तुमच्याच हिताचा आणि मताचा राहते. हा, माणूस काय करते तो? बायाच्या कोणत्या कामात पडू राहिला रे? हा, बायाचं काय ऐकते तो? तुमचंच ऐकते. आमचं काय ऐकते सांगा? म्हणून मी उभं केलं. आणि हे फक्त अर्ध्याच बाय आहे. अधिक पाहून घ्या आता तुम्ही प्रचाराच्या वेळेस, समजले काय? हा, आणि जे होते तुमच्या इकडून करून घ्या प्रचंड बहुमतानं. नाही भावी सरपंच बनवलं या मेनकाले तर नावाची शांती नाही, एवढं लक्षात ठेवून घ्या तुम्ही सगळे जण. अरे बापरे, शांताबाई तर लयच गरम दिसू राहिली रे. आणि बायाचा प्रपंच चांगलाच मागाय तिच्यावाल्या. आणि का रे बा म्हण्या, तू कसा काय राजा वकिली सोडून इकडे उकडे मागा लागला ह्या लाईनीत कसा काय? अरे एकच जण उभा ठेवायचा होता ना आपल्याला गावातला, आपल्या आवडीचा माणूस. हा, आणि त्याला निवडून दिलं असतं आपण सगळ्यांना. काय झालं असतं? आपल्याला गावाचा विकासच करायचा होता ना. गावातले जे किरकोळ कामं आहे तेच करून घ्यायचे होते ना आपल्याला. नाही तर कोणतं काम आहे द्यायचं, करून घेत होतो ना आपण तात्याच्या ऐकून. तुम्ही नव्हतं आले पाहिजे काय हो? काऊन नाही राहिले पाहिजे आम्ही काऊन नाही राहिले पाहिजे? अरे आम्ही तरुण आहे, शिकलो सवरलो आहे, LLB आहे. हा, LLB शिकू राहिलो, मग काऊन नाही राहिले पाहिजे आम्ही? अरे आमची विचारधारा आहे गावाचा विकास करायचा नवीन पद्धतीनं. आता काय जुनेच विचार घेऊन चालणार आहे काय? त्याच्याच मनानं चालणार आहे काय? पैसेवाल्यानंच करावं का हे सरपंच की? बाकीच्यानं काय गोटे खेळाव का? आणि तू रे मोहन, हे पांटेला सोडून या राजकारणाच्या मागे कायले लागला राजा? हा, गिराईकी तोडायची आहे का त्याली तुले? आणि आम्हाला जर गावाचा विकास करायचा असेल तर मग आम्ही कसा करा? का पांडेला चालून करावं का विकास? आम्हाला गावाचा विकास करायचा आहे का मोठ्या माणसानं ठेका घेतलाय का विकास करायचा? पैसेवाल्यानंच करावं का विकास? अरे सल्ल्या, त्याला म्हणून काही फायदा नाही आहे. हे दोघं जे आहे मागचे त्याच्यावाल्या पिलंटू सोन्यान चेत्या, हे कारनामे यायचे वय यानं त्याला झाडावर चढून दिलं. काहून? त्या दिवशी होता नाही का तू काय म्हणे, तू राय म्हणे उभा, पाहून घेऊ म्हणे पुढच्या पुढं. अरे हे वय ना दोघं कार्टून, हे वय त्याला चढून देणार रे. येले दिसते तर समजू नको तू. हा, पाहिजो तू आता जरासा समोर पाहिजो काय काय होते तर. अबे चेत्या लेखा, शाहरुख काका तर पुरा आपल्याला 7 जणात म्हणून राहिला राजा. मग आपल्याला बाकीच्या इकडून पैसे नाही भेटन ना खाले, कसं बे? बोल ना लेका तू जरासा त्याले. तू कसा म्हणून राहिला शाहरुख काका? तू कसा बोलू राहिला? हा,
अरे बाबा युवा नेता पाहिजे आपल्या गावाले. आपल्याला युवा विचार करायचे आहे गावाचे. एका म्हातारे माणसाचे विचार घ्यायचे आहे काय? हा अरे बाकीचे शहरं पाय कुठं चालले, गावं पाय कुठं चालले, आणि आपलं गाव पाय. हा आपलं गाव पाय म्हटलं. तसं काही जमन नाही. मालकी हक्काचा एक हकदार माणूस पाहिजे. त्याचा चौकात पांटेला आहे. उठलं सुटलं कधी त्याच्या पांटेला जाऊ शकतो आपण. हा त्याच्या पांटेला जाऊन समस्याचं निवारण करू शकतो, म्हणून त्याला आम्ही उभं केलं. मला नको सांगू. माईपुरी PhD झाली आहे तुमच्या दोघांवर. मला नको शिकू ही गोष्टी. याच्या भांडणात आपला फायदा होऊ शकते. हा काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. तू निवडून आला किंवा मी निवडून आलो, काही टेन्शन नका घेऊ. नाही यायचे तर किलबिल राहणारच आहे. यायचे मतं तर इथंच फुटले. याचा फायदा आपण घेऊ ना. कसा होईन फायदा? सगळे एकच गावातले लोक आहे ना. आपल्यापेक्षा तर त्याच्या मागं उभे आहे लोक. आपल्याला आता हे अशी राजनीती नाही करू लागन. आपल्याला वाटायला लागन आता पैशाचे बंडल. हे पैशाचेच लोभी आपल्या गावातले. बस आता दिमागानं घ्यायच लागेल. शांत रहा, शांत रहा. 7-12 गावाचे होणारे सरपंच उमेदवारी अर्ज यांची शहानिशा करून 7 उमेदवाराचे अर्ज इथे उपस्थित झाले असून त्यांना बटन क्रमांक व निशाणी जाहीर करत आहे. तरी सर्वांनी शांतता राखावी. उमेदवाराचे नाव तात्या लेले, बटन क्रमांक 1, निशाणी बासरी. आणखी एकदा ऐकून घ्या. उमेदवाराचे नाव तात्या लेले, बटन क्रमांक 1, निशाणी बासरी. टाळ्या. बापरे तात्याला तर बासरी भेटली रे बुवा. कृष्ण होते का पहिले? हा आहे म्हणा नटखट ते, काही सांगताही नाही येत. कृष्णाला तर बासरी भेटली. कॉंग्रॅच्युलेशन तात्या, कॉंग्रॅच्युलेशन. राम खोराय हो. हा पहिले उभं करत जा केले त्याले, आणि मग कॉंग्रॅच्युलेशन करत जा. दोन्ही तबल्यावर हात ठेवता तुम्ही. सुधारण्यातले आहे नाही तुम्ही. तुम्हाला तर तिकडे जिकडे वाघा जास्त आहे ना तिकडे जंगलात टाकून दिले पुरते. उमेदवाराचे नाव मोहन सोंडे, बटन क्रमांक 2, निशाणी तंबाखू चुना डब्बी. घे मोहनदा घे. जो त्या धंदा आहे त्या धंद्याच्या हिशोबाच भेटलं तुले तंबाखू चुन्याची डब्बी. झालं जितलो आपण. चलो सरपंच आहे अभि तू. आता तू भावी सरपंच आहे. आता लोड काही घेऊ नको. जाय आजच उलाराचे पोते घेऊन येऊ आपण. आजच फेकू. झालो आला आपण निवडूनच आलो. आता सारखाच हिशोब आपला. निशाणी 1 नंबर भेटली ना. तंबाखू चुन्याची डब्बी कोणाच्या लक्षात राहते. घे 1 नंबर काम झालं त्याला. त्याला का माहित झालं का पाटील? मोहन पांटेला चालवते म्हणून तंबाखू चुन्याची डब्बी बरी दिली. उमेदवाराचे नाव जग्गू माकोळे, बटन क्रमांक 3, नायलॉन दोरी. अरे का सरपंच पदी निवडून याच्या पहिलेच मला फाशी घ्यायला लावते का? हे काही समजून नाही राहिलं. नायलॉन दोरी हे खूप निशाणी दिली आहे ना. दुसरं काही होतच नाही का याच्यापाशी? उमेदवाराचे नाव मन्या सुर्वे, बटन क्रमांक 4, निशाणी आहे शताचा पंखा. अरे कॉंग्रॅच्युलेशन म्हणे भाई. शताचा पंखा भेटला तुले. आता घेत राह हवा. आता अशी देतो गावातल्या लोकायला हवा. हा का पार थंडेच करून टाकतो ना. असा विकास आणतो ना. जसा जसा पंखा घुमत तसा तसा विकास आहे ना आता गावात. हा किरकोळ समजून राहिले का आपल्याला? समजणेवाले. तुम्हालेच म्हणून राहिला तो तात्या म्हणे. ते पाहून घ्या. जसा जसा पंखा घुमन म्हणते तसा तसा विकास आणतो म्हणते. अरे कोणी निवडून येऊ पाटील, गावाचा विकास झाला पाहिजे. माझं तर म्हणणं असं आहे कोणीही येऊ मला काही करायला लागत. फक्त कसं आहे आपलं गाव जे आहे एवढं खराब झालेलं आहे ते थोडं चांगलं करून द्या. काय करायला लागते कोणी या. मी त्याच्यासाठी उभा आहे, तो त्याच्यासाठी उभा आहे. फक्त याचा जो मागच्या वेळेसारखं काम नाही झालं पाहिजे. आपलं म्हणणं कसं आहे का तो म्हणून शिकला सवरला म्हणून आपण त्याला सरपंच बनवला आणि तोच आपल्या अंगावर बसला गाडी घेऊन घुमू राहिला लाख रुपयाचा मोबाईल घेऊन. गावाचा विकास पाहिला तर काहीच नाही. हा जे गावाच्या विकासाला पैसे येऊ राहिले तो त्याचे शोकपाणी पुरे करू राहिले. असं नाही झालं पाहिजे. बाकी येऊ ना कोणी आपल्या गावातला विकास करावा बस. झोल खाजी बी नाही म्हणे. हा गावाचा विकास करूनच दाखवायचा आता बस. एक तो आर नाही तो पार. हे एवढे हरामखोर आहे सोन्यांचे त्या. एवढे वर्ष झाले एवढं लाईनाचं मोठं झालो पण एवढे हरामखोर तर मी जिंदगीतही नाही पाहिले. हे काय माहित हे आपल्याच गावात कसे काय वावा कसे काय जलमले मला समजून नाही राहिलं. नवसाचे होईन ते दोघं बी. नवसाचे होय ना. नवसाचे ते असे तसे देत असते काय? हे असे देत असते ना. अरे का त्याचे मायबाप काय नवस फेडाचे राहिले काय? असे दलिंदर दिले आपल्याच गावात दिले. हा तिकडे टाकून दिले होते कोणत्या गावात. मास नशिबी दिले काय? हे मोहनले चढून दिलं त्याला झाडावर. मोहनले पार फेटवते ते पैशानं. आता त्याच्यासाठी तर होयच मोहनले उभं केलं ते ना. पाय ना आता कसा घेते तो एका एकाला घेऱ्यात. चांगले पैसे जमा करते आता ते दोघं. ज्याला माहित आहे त्याच्यापाशी नाही येत ते. उमेदवाराचे नाव दिनकर पाटील, बटन क्रमांक 5, निशाणी आहे गिल्ली दांडू. दिनकर पाटील कोण हो रे? सारुके का हो तात्या? दिनकर पाटील कोण होय? अरे कसं हो तुम्हाला तर राजे गावातले लोकही नाही ओळखत. हा तुम्ही कसे काय उभे राहिले का? फक्त निवडणुकीला दिसता मला तुम्ही. बाकी टायमाला कुठं गायब होता? अरे एकदा फक्त तुम्ही मला निवडून येऊ द्या सरपंच. मग पा तुम्ही विचारतच पडसान मला. असं काय करसान का? गावात उडून टाकसान बामनं? मला तर तसंच वाटू राहिलं बा. हा कुठं राहता कुठं तुम्ही? फक्त मला आजच दिसले गावात नाही.
तात्या पण इथं तुमची फजिती होयन. इथं फजिती होयन. कारण दिनकर पाटलाला भेटलाय गिल्ली दांडू आणि तुम्हाला भेटूया बासरी. लोक तिथं जरासा मार खायन राजू. याचे मतं तेले आणि त्याचे मतं येले असं नाही होऊन जायचे होय. हा तात्या हे बरोबर बोलला. हे सल्ल्या बरोबर बोलला एकदम. कारण कसं आहे गिल्ली दांडू आणि बासरी दिसते एकसारखीच ना. चिन्ह म्हटलं अधिक भेटातच आहे ना, काय कसं आहे तर माहित पडलं ना समोर. उमेदवाराचे नाव वामनराव भिंगोटे, बटन क्रमांक 6, निशाणी स्टील गिल्लास. अरे हा भिंगोट्याचा पुरा देशीवाला आहे. हा आता झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत याला दारू पाहिजे. ते पाय आता डोळे फिरले जाते त्याचेवाले. हा कसा करून रे बा गावाचा विकास. हा आता पुऱ्या गावातल्या लोकांना दारूवर लावून द्यायचा होय. याला कोणी ठेवलं रे बाबा उभं. मला एकडाव जरी सरपंच बनायचं आहे. एकडाव का सरपंच बनलो तर मग सांगतो कसं असते तो विकास आणणं. झालं पाटील झालं. हे बेवडे बावडे जर निवडून आले सांगा, पैशाची काही कमीच नाही त्याच्यापाशी. तो तर वावर विकून टाकायचा होय. आणि लोक काय दारू पाजले तिकडेच पाहिजे. दारून मटण झालं. मुश्किल आहे, कठीण आहे बाबा, कठीण आहे. उमेदवाराचे नाव मेनका हागे, बटन क्रमांक 7, निशाणी मेकअप किट. चला आपल्याला तर आपल्या मनासारखीच निशाणी भेटली हो, मेकअप किट. हेच पाहिजे होतं ना आपल्याला. निवडून आली तू, सरपंच बनली का सगळ्यात पहिले त्याची किंमत कमी कर दो. हा आणि ब्युटी पार्लरचे जे एवढे महाग करून ठेवले तुम्ही कोर्स ते कमी कर जा. मेकअपचं सामान, दुल्हन मेकअप हे सगळं कमी कर दो. पहिले पहिले सांगू राहील तुले. अहो भयार तोंडे, तुला किती वेळचं डोकं आपटू आपटू सांगू का आता. हे काय सरकार बनणार आहे काय? एवढं इलेक्शन झालं का सरपंचच बनणार आहे ना. ते कसे काय कमी करणार आहे रेट? हा मेकअपच्या सामानचं तुमचं काही कुकडले कुकडे भाड वाहनाचे. हा डोकं घुमल्यासारखी करतं. बाईले दिलं उभं करून काही घेणं नाही देणं नाही. फक्त ब्युटी पार्लरचे पैसे कमी करायसाठी. हा तर ब्लाऊज पीसचा कोर्स कमी करायसाठी नाही, मेकअपचं सामान कमी करायसाठी. वा रे वा, खरंच बाबा. कोणत्या नक्षत्रात लग्न झालं तर माय काही समजून नाही राहिलं. माय डोकंच काम नाही करू राहिलं माय पाटील. आता तुमच्याच घरची बाई होय ना, सांभाळून घ्या ना. आता काय करू शकतो त्याच्यातनी आपण. हे तसंच झालं तात्या. घर का भेदी लंका ढाये असंच काम झालं. तुमची लंका जे आहे हे तुमची घरची शांतात जाईन एवढं लक्षात ठेव जा. तुम्ही जर पडसान ना तर या शांताबाईच्यानंच पडसान. शांते हेला गलत करू राहील तू, पाहून घे जो. तुम्ही पाहून घे जा. हा तुम्ही पाहून घे जा. महिला आघाडी म्हणते येले. ह्या वर्षी जर ना या मेनकाले सरपंच बनवीन तर नावाची म्हटलं शांताबाई नका म्हणा मले. हा तात्या लक्षात ठेवा. आणि तुमची पुरी गँग आणि तुम्ही रे बाकीचे. अरे मोहनदा, ह्या महिला आघाडीत तर ज्योती वहिनी बी आहे, पाय ना जरासा. अहो ज्योती म्हणणं सकाळपासून गायब होती काय? झाकटीतच गेली नाही. इथं काहीच काळजी नाही म्हटलं. चाय नाही, पाणी नाही. मी तुला पुऱ्या घरभर पाहू राहिलो. मन फक्त इकडं आमच्या महिला आघाडीची बाई येऊ दे. मग तुले सकाळी चाय नाही, बासुंदी येत जाईन. बासुंदी बासुंदी पाहिजे. हा तू घरी ये फक्त एकटा. कशी बासुंदी पाजणं असते तेच काढतो. हा इथं चाय नाही, काही नाही, झाकटीतच उठून आली. अशा कामाला भल्ला वेळ भेटते तुले नाही. येतो म्हटलं घरी. भेट नाही तुम्हाला. फेनाऱ्यातली दिसू राहिली काय? हा भेट नाही तुम्हाला. चला 2 मिनिटात हे मैदान खाली झालं पाहिजे. पोलिसाची गाडी येणार आहे इथं. लवकर खाली करा. इथं तुमचा वादविवाद करू नका. जे काय करायचं आहे तुमच्या गावात करा. लवकर खाली करा हे मैदान. सिक्युरिटी गार्ड चला हाकला यायले लवकर. चला जा, चला लवकर मैदान खाली करा. पोलिसाच्या गाड्या येऊ राहिल्या, आम्हाला बोलते ते. निघा लवकर इथून चला. तुम्ही 4 जण म्हटलं मोहनदाच्या पांटेल्यावर येऊन जा. हा थोडा वेळानं चला घराकडे चला. मैदान खाली करा. चला चला आपापल्या घरी चला. अरे कुठं आहे तात्या? तात्या कुठं आहे म्हटलं? फोन तलावा एखादा का बस बसलेच राहता? जो उमेदवार आहे तोच नाही आहे इथं तर कायच्या गोष्टी करता आपण? रिंग चालली पण कोणी उचलून नाही राहिलं. लय वेळची चालली रिंग. हे बा कोणीच नाही उचलून राहिलं. गादीच्या खाली असन मोबाईल, नाही तर सायलेंट असन. कधी कधी होऊन जाते त्याच्यानं. येऊ राहिले असन. तू पहिले सांग मला, तू गेली कशी? हा चाय नाही केला, नाश्ता नाही केला, आणि तू झाकटीत उठून गेली कशी हे सांग पहिले मला. मी एक बाई आहे आणि मी बचत गटाची अध्यक्ष आहे. हर वेळेस काय तुमची परमिशन घेऊनच जा लागेल का मला कुठं बी? माझे काही अधिकार आहे. मी पहिलेच तुम्हाला लग्न करायच्या वेळेस सांगितलं होतं. हा म्हणजे राहिले घरचे काम, पहिले तू तिकडे जाशील कामधंदे सोडून. हा आणि हे चाय पाणी आणि जेवायचं काय मी बनवू काय? बस झालं असं ना रे. काय लावलं तुम्ही? बंद कर ना. झालं ना आता. बाबा तुम्ही बोलायचं नाही नवरा बायकोच्या म्हणतात. तुम्ही चुपचाप राहा. तुम्ही बिलकुल चुपचाप राहा. तू आली आता झोडपे खाली नाही. झोडपे दिल्याशिवाय तू काही सुदर्शन नाही. हे पा तुम्ही माराच्या धवसा अधिक कोणाला द्या, मला का देऊ? माझं नाव बी शांत आहे. हे बेलना आहे तुम्ही आहे. मग तुम्ही जर मला मारायला असाल तर मी मारीन. मी मागं पुढे पाहिजे नाही. मग अरे बापरे, म्हणजे तू नवऱ्यावर हात घालशील? एवढी मोठी झाली तू, एवढी मोठी. तुम्ही मारा ना. तुम्ही मारला चालते बायकोले नाही. तुम्ही एवढे मोठे झाले का? मग तुम्ही एवढे मोठे झाले काय? तुमच्याहून म्हटलं वयानं मी 1 वर्षानं मोठी आहे. हा पाहून घ्या आधार कार्डावर. नाही मारलं तर चालते. तुम्ही नाही मारायला पाहिजे. मी तुमच्याहून मोठी आहे, तुम्ही नाही आहे.
जास्ती जास्ती हुशार झाली तू नाही बेलना घेऊन आली मला मारायला तू आणि चल मार मारव तू मार आता तुम्ही मारा ना पहिले, तुम्ही बॅट घेऊन आले ना, चला मारा, तुम्ही करा सुरुवात. चालली तिथं नाही सजून ढजून झाकतीतच उठून इथं आम्हाला चाय पाणी नाही काही नाही आम्ही पुऱ्या घरभर पाहू राहिलो तुले सांगून नाही गेली काही नाही अरे तुला घरचे कामं करासाठी लग्न करून आणलं का राजकारणी करासाठी करलं हा पहिले घरातलं राजकारण पाहिलं मग बाहेरचं राजकारण करणं तू तुम्हाला आता आखरी डाव सांगू राहिली, आमच्या बायाच्या याच्यात बोलायचं नाही. मी महिला बचत गटाची अध्यक्ष आहे. मला जाच लागते कोणत्याही कामाले, अर्ध्या रात्री उठून मला जाच लागन, कारण मी अध्यक्ष आहे. सांगू राहिली तुम्हाला. हा या कांडाव तुम्हाला ऍडजस्ट करावं लागन. तू जाजो बरं आता तू फक्त मला आता जाऊन दाखवजो मग तू आहे आणि मी आहे बस ह्या बॅटी बॅटी नाही झोडपलं तुले तर नावाचा तात्या नको म्हणजो आणि तुम्हाला सांगू राहिली, जर माझ्या मनात आले तर ह्या बेलण्यानं नाही मार खासन तुम्ही. माय नाव शांत नका म्हणजा. पा बाबा पा तुमची सून पा म्हटलं इथं नवऱ्याला मारायची गोष्ट करू राहील ते पाहून घ्या तुम्ही डोळ्यानं मला काय सांगू राहिला? तुमचं लव्ह मॅरेज होय ना? तुला तर म्हटलं होतं हिच्यासोबत लग्न नको करू. हा तू ऐकता काय? तू म्हणे हिच्यासारखी सुन नाही भेटन म्हणे तुले. मग पाच बसा, मला नका सांगू ते. तिकडे एकामेकाला मारा का काही करा, मला नका सांगू. मला मनात नाही याचं. हाव काय तुम्ही तिच्या जिकून बोलू राहिले अरे बापरे लय झालं येतं असं आहे नाही बरं लवकर मी तिकून याच्या पहिले जर जेवाचं झालं नाही तर बस पाहून घेतो त्याला काय होईन तर आता आता मी दिवसभरापासून थकलेली आहे, पहिले सांगू राहिली. ते डाळ भाजी उरलेली आहे, तेच गरम करतो सकाळची उरलेली आणि तेच खाऊन गेला चुपचाप. फालतू नाटकं नाही पाहिजे इथं. मी ते खात नाही मला ताजं बनवून दे पहिले सांगू राहिलो तुले तुम्हाला तेच खा लागन, दुसरं मी बनवत नाही. मी थकलेली आहे, पहिले सांगू राहील तुम्हाला. हा उद्यापासून भेटन तुम्हाला ताजं खाले, नाहीतर निघा लवकर घराच्या बाहेर. भरले दिवस शांत आहे त्याला दिवस भरले आता ठीक आहे पाहून घेईन म्हटलं चला निघा लवकर घराच्या बाहेर. ते बॅट जिथं होती तिथे नेऊन ठेवा मुकाट्यानं. फालतूचे नखरे नाही पाहिजे इथं. तुम्ही इथं कामं करून ठेवता ना, मी ते तुमचे कामं आवडत बसू काय? मग आज जेवायला बनवतो का नाही बनवत? खिचडी बनवतो, खिचडी खाऊन गेला आता. खिचडी कोणी खाणार नाही आहे सांगू राहिलो शांते तुले मुकाट्यानं जेवायला बनव ते तुमचे बाबा जेवत नाही म्हणून सांगा शिळ, नाही तर ते सकाळचं गरम करून होतं. हा एवढं लक्षात ठेवा. गुपचाप खिचडी आहे, खिचडी खाजा, नाटक काही पाहिजे नाही. पाहून घेईन जा नाही तर बेलना खाजा ना आता मस्त कधी कांद. भरले त्याले दिवस भरले शांते आता दिवस तर तुमचे भरले आता. पाहिजा कसं हारत होतो मी तुमच्या महिला आघाडीले पाहून घेऊ मैदानात पाहून घेऊ. ते 6-7 जण तुमच्या मांगा आहे म्हणून तुम्ही काय विजेता झाले काय, सरपंच झाले काय? पाहून घेऊ. चल जास्त भादर नको करू गुपचाप खिचडी बनव 10 मिनिटात येतो मी बाहेरून मले चॅलेंज करू राहील ते बायको माई सगळं माय गावातल्या बाईले सपोर्ट करू राहिली लय नाही झालं का तिचं आता चला जरा आपल्या मित्रमंडळीत बसा इथं काय ढंग नाही आहे उमेदवार लय उभे आहे ना 7 उमेदवार कायले पाहिजे एवढे आता किती विभाजन होते मतायचं हा कोणाला कोणी आवडते बायाचे मतं नाही फुटत तुम्ही काही करा बायाचे मतं पुरे मेनका हागेलेच जायन आणि कसं आहे आवडतं चिन्ह भेटलं ना लोकांचं जे बायाला आवडते बाया लोकायला जे आवडते ते चिन्ह कोणतं आहे मेकअप किट आणि तेच भेटली ना तिले तिचे पाहिजे आता मला तर वाटू राहिलं का तेच सरपंच बनन म्हणून पण ते बनली बी तर काय कामाची गोष्ट तिले बाया काय म्हणून राहिल्या का तू जे आहे ब्युटी पार्लरचं आपल्या गावातलं जे पैसे जास्त घेते ते कमी करजो पिको फॉलचे पैसे कमी घेजो हा ते मेकअप सामानचं जे आहे जनरल दुकानातलं ते कमी करजो काय समजून नाही राहिलं ते कसं काय कमी होणार आहे त्याच्या किमती जे आहे तेच राहील ना हा ब्युटी पार्लर आणि पिको फॉलचे कमी होईल नाही होऊ शकते विभाजन होऊ शकते जर शांताबाईनं जर मनावर घेतलं तर तात्यानं बरोबर दिमागानं शांताबाईला घ्याव घेऱ्यात कारण ते महिला बचत गटचे अध्यक्ष आहे हा जर तात्यानं जर म्हटलं का कसं आहे आपल्याला गावाचा विकासच पाहिजे ना आणि बायाला काय पाहिजे ब्युटी पार्लर जे आहे ते थोडं कमी पैशात पाहिजे आणि पिको फॉल हा आणि जे तिचं मेकअप किट आहे तेच ना आश्वासन द्यायला काय आहे मी काय म्हणतो जर असं म्हटलं का देतो तुम्हाला करून निवडून द्या होऊ नाही शकत काय काम होऊ शकते देवानंद भाऊ तुमचं सगळं बरोबर आहे होऊ शकते आणि जर का नाही केलं ना तर त्या सगळ्याच्या सगळ्या बाया महिला बचत गट घेऊन ना तात्याले पकडू धुवन ते ना झोडपण बेलण्यानं तर नावाचा पाटील नका म्हणजा बाया आपल्या गावातल्या का सरक्या सुद्या नाही आहे हा मग आपल्या समोर जमतच नाही नाटकबाजी तात्या म्हणते आपल्याला दाखवतो ना तिला आता कसं राजकारण असते तर खेळ खंडोबा समजली का राजकारणाला ते अरे नमस्कार हो नमस्कार तात्या अरे बाबा तुमची किती वेळची वाट पाहू राहिलो होतो या अरे इकून या ना असे देवानंद भाऊ तुम्ही इकडल्या साईडनं होऊन जा त्याला येऊ द्या इकडे अरे कहून हो तात्या तोंडावर कोण 12 वाजले कोण काय केलं आता घरी झालं जरा शांतासोबत 2 गोष्टी हातापाईवर काम आलं होतं झालं असतं आज म्हटलं काम भारीच करून टाकलं असतं तिचं वाला चांगलं समजावलं मी तिले मी म्हटलं झटकी तुटून गेली हा चाय नाही काही नाही नाश्ता नाही आणि आता म्हणे स्वयंपाक गेले म्हणे सकाळचं आहे म्हणे तेच गरम करून देतो मी म्हटलं मी आहे तू आहे 10 मिनिटात स्वयंपाक बनला पाहिजे अरे ऐकता का माया थोडंसं जरा म्हटलं तोंडात साखर ठेवा आणि डोक्यावर बर्फ ठेवा दिमागानं काम घ्या तुम्ही आता सरपंच होणार आहे घरच्या बाईसोबतच असं वागसान काय महिला बचत गटाची अध्यक्ष आहे ते
तुम्हाला जर सरपंच खरंच व्हायचं असन तर तुम्हाला पहिले शांताबाईले ताब्यात घ्या लागन. पाटील हे शक्य नाही होऊ शकत. तुम्हाला पहिले सांगू राहिलो. आताच ते बॅटीनं मार खाता खाता वाचली. हा माझे बाबा आडवे आले म्हणून. नाही तर आताच म्हटलं तिले हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागलं असतं. अरे असं काही करू नका तात्या. तुम्ही सरपंच पदी आता गावात उभे आहे. हा तुमची निशाणी बासरी आहे एवढं लक्षात ठेवा. असे भलते सलते कामं करू नका. सांगून करालो डोक्यावर थोडा बर्फ ठेवा. त्याच्यानंतर काय आहे ते करा. इलेक्शन झाल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिले आता शांताबाईला कॅप्चर करा लागन. आणि तिला समजावून सांगा लागन का घरच्या माणसाला सपोर्ट कर. ते किती काय म्हटलं तर घरच्या बाहेरची बाई आहे. अडी अडचणीत मी कामात येन ते नाही येन. आता काय सांगू तुम्हाला, माझ्या घरचीच काम आहे ना. तिले राजनीतीत उतरवायचं का सरपंच बन सरपंच बन. मग हे तिचंच तर काम आहे. तुम्ही सांगितलं नाही का हो पहिले का तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून सरपंचात? मग ते काही ना काही म्हणत होती का मा नवरा बी उभा आहे म्हणून. अरे मायाच तर पक्क नव्हतं उभं राहायचं. तुम्ही आता जबरदस्ती केलं म्हणून उभं राहिलो मी. नाही तर माझी इच्छा होती काय. हा अरे आता काय सांगू तुम्हाला, 7 उमेदवार आहे. 7 याच्यातलं कोण येणार आहे निवडून तुम्हीच विचार करा. सगळे जण म्हणते आम्ही गावाचा विकासच करतो. आता तो मोहन पांटेला सोडून गावाचा विकास करायच्या मागे लागला. आता म्हण्या सांगा बरं, म्हण्या काय म्हणे शिकलं सवरलो आहे म्हणे तुमच्यासारखं आहे म्हणे अनकळ गवार. आता काय बोलावं त्याले. हा त्याच बरोबर आहे. आणि बाया तर कशाच माघारी घेतो पाहून घ्या ना तुम्ही. अरे डायरेक्ट म्हणे ते ह्या वर्षी म्हणे सरपंच बनवूनच दाखवीन म्हणे. मला चॅलेंज केलं. सांगा माझ्याच बायकोनं आता मी काय करू. आता ते खिचडी लावून राहिली. खिचडी बनवली का अधिक त्याची पंचायत बसते त्याची. बस तेच कामं राहते आता त्याले रात्रंदिवस जोपर्यंत इलेक्शन खतम नाही होत तोपर्यंत. मार 7 जण उभे राहिले. आता कोणाला भेटन मतं. हा मतं भेटन असे पावभर छटाकभर अर्धा ग्रॅम 20 ग्रॅम 30 ग्रॅम असंच काम आहे आता. उद्या पहिले तुम्ही कपडे शिवा. तुमचे फोटो काढणं आहे, बॅनर बनवा लागते. ते बॅनर चौकात आणि गावागावात लावून देऊ आपण. त्याच्याशिवाय काही जमन नाही. अरे नाही रे पहिले परमिशन काढा लागते. पहिले काय बॅनर लावता काय. याचे बॅनर बनवून ठेवून दे आणि जेव्हा परमिशन भेटन तेव्हा बॅनर लावा लागते. तोपर्यंत आपण प्रचार करू शकतो. हे बरोबर बोलला शाहरुख. या पहिले परमिशन पाहिजे असते. एक काम करा, उद्या तुम्ही कपडे गिपडे शिवून घेऊन या. हा मग फोटो काढला का बॅनर बनवायला टाकून देऊ. आणि मग टाइम भेटला तर आपण प्रचारासाठी निघून जाऊ. काय म्हणता. चाललं जाऊ ना. पण म्हटलं एक लक्षात घ्या का सगळ्याच्या मागं कोणी ना कोणी होतच. हा ते बिना पैशानं बोलावलेले होते सगळे जण. म्हणून नाही आणले होते बरे पोरं. अरे ते सोन्याचे त्याचे दोस्त होय ना. त्याचे तर दोस्तानं लय आहे. लय आणायचे होते दोस्तानेवाले त्याचे. सोन्यांचे ते आपल्या ह्याच्यात पाहिजे होता. ते दोघं लय चालाक आहे. रातो रात बाजी पलटवते ते. ते जर आपल्या ह्याच्यात असते ना तर आपली जीत पक्की असली असती. मग त्यानं बरोबर कॅप्चर केले असते ना एक जण. लावू ना ते सेटिंग लावू ना. ते पैशाचे लालची आहे ना दोघं जण. त्याला काय जिकडे पैसे भेटले तिकडे पलटी मारते. ते काय ढंग आहे का त्या पोट्टाईत नाही. ते कोणाचेच नाही झाले. त्याला जिकडे पैशाचं बंडल भेटलं तिकडला प्रचार प्रसार करते ते. थांबा ना लावतो ना मी डोकं लावतो. युक्ती लावतो जराशी. फक्त का नाही तात्या तुम्ही आता आमची दोघांची सेटिंग लावा. जाऊ ना थांबा ना जराशे. मला ललत आली ना. गॅस लागते ना त्या टॉनिक. त्याच्याशिवाय जमत नाही ना. थांबा घरून गाडी आणतो मी. चाललं जाऊ आपण. जरा होऊ द्या. लय टेन्शन आलं सकाळपासून. बसा म्हटलं मी 10 मिनिटात गाडी घेऊन येतो. जराशे लवकर ये जा. जाय भरलं लंब लागते आपल्याला. तात्या तुम्ही निवडून आले म्हणजे का नाही देशी दारूचं दुकान जरा जवळ करजा. मस्त हो मस्त नामदेवराव मस्त काम आहे. इथं गावाच्या विकासाच्या गोष्टी चालू आहे. तुम्ही म्हणता का दूरची देशी दारू जवळ आणा. मस्त काम आहे. अशानं मतं देईन का लोक. मी कायले देऊ तुम्हाला. कायचे पैसे देऊ हे तर सांगा मला. हा तुम्ही पैसे मागू राहिले मला 300-300 रुपये तर देऊ कायचे हे तर सांगा. 300-300 रुपये नाही 400-400 रुपये. म्हणजे 1600 रुपये 4 जणाचे. कायचे देऊ हे तर सांगा. ते सोन्यालेन चेत्याला विचारत बसा तुम्ही. आम्हाला काही सांगू नका. आम्हाला म्हटलं ते ना काय पांटे लावून घेऊन घ्या म्हणून. द्या 1600 रुपये द्या. अरे पण कायचे द्यायचे हे तर सांगितलं असेल ना. ते त्यालेच विचारा तुम्ही. आम्हाला काय माहित नाही. आम्हाला म्हणे फक्त तिथं या. आम्ही आलो सकाळी बस त्याचे पैसे पाहिजे आम्हाला. बोल मोहनदा काय म्हणतं. अरे हे 4 पोट्टे आले याले कायचे पैसे देऊ रे मी. 400-400 रुपये मागू राहिले 1600 रुपये मागू राहिले. कायचे पैसे कायचे देऊ म्हटलं. देऊन दे तू. मग सांगतो मी तुले. तू देऊन तर दे. 1 रुपया बी देत नाही मी तसा. पहिले सांगा तुम्ही इथं या पांटेल्यावर. हा पांटेल्यावर या आणि काय आहे मला सांगा. 1 रुपया बी देत नाही मी तसा यायले. अरे देऊन दे ना. सांगतो ना तुला नंतर. कोणी आहे का तिथं पांटेल्यापाशी. ते 4 जण आहे मी एक 5वा. बस बाकी कोणीच नाही. तुम्ही या लवकर पांटेल्यावर. 10 मिनिटं थांब. आम्ही तिकडे येतो. थांब थोडासा थांबून तू त्याले. तूही नसले वाद घालू राहिला. देऊन दे ना त्याचे पैसे. हक्काचे आहे ते. इथं ये आणि मला सांग कोणते हक्काचे आहे. तसे मी देत नाही. थांबा 10 मिनिटं. ते येऊ राहिले. त्याला पहिले मला विचारू द्या कायचे पैसे द्या लागते तुम्हाला. त्यानं तुमच्यापासून उधार घेतले होते काय. ते तर नाही मागू राहिले. नाही उधार नव्हते घेतले ते ना. कामाचे पैसे होय ना. उधार कायचे होय. आले या रे इकडे या पहिले तुम्ही दोघं. अरे यायले कायचे देऊ म्हटलं 400-400 रुपये. हा 400-400 रुपये देऊ कायचे यायले हे सांगा पहिले तुम्ही. म्हणजे तुम्ही नसले कारनामे करून ठेवसान आणि मी पैसे देऊ काय यायले. अरे 400-400 रुपये ते त्याच्या हक्काचे मागू राहिले ना. ते तर 500 रुपये मागे. ते तर आमच्या ओळखीच्या ना 400 झाले. हा नाही तर बस. पण कायचे कायचे म्हणजे
आता सकाळी तूच तर म्हणे का माणसाने दिसू राहिले म्हणे आपल्या पाठीमांग, मग हे 4 माणसं आणले मी रोजंदारीनं, यायले तर द्यास लागन ना. आता ते तर बाकी जायले 500-500 रुपये म्हणे, पण आपल्या ओळखीच्यानं 400-400 बसले ते. पण मी कधी म्हटलं? मी आता असं म्हटलंच नाही. मी फक्त एवढं म्हटलं का आपल्या पाठीमागं माणसं नाही आहे, एवढंच म्हटलं. त्या म्हटलं ना असं, म्हणूनच फोन केला ना आम्ही, बोलावले ना. हा, तर त्याला दबदबा वाढला का नाही वाढला? बाकीचे विचारात पडले का याच्या मागं बा यंग पोट्टे आहे, युवा नेता हा बी आहे. मग याचा तर विचार कर राजा काही का बस. तू 1600 रुपयाला आता पाहू राहिला, पण नंतर त्याला राजयोग चालू झाले म्हणजे असे तर म्हटलं ढिगाणं राहीन. पैशाचा विषय राहीन का राजा मोहनदा? तू आता 1600 पाय, नाही तर मग अधिक पाय रे बा. काय आहे ते राजयोग, माय राजयोग येईन मग. सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, डायरेक्ट देशाचा प्रधानमंत्री. अरे मोहनदा कायचा विचार करू राहिला? दे ना पैसे, दे ना बाबा 1600 रुपये. अरे दे रे बाबा, कायचा विचार कायचा करू राहिला तू? दे पैसे, दे पटकन. देतो थांबा जराशे. अधिक असे कामं गिमं असल्या सांगत जा सोन्यांच्या त्या. हा, इकडे या, पहिले इकडे या 4 जण. बोली म्हटलं 250-250 रुपयाची झालती, समजले काय? चला 500 रुपये आणा लवकर इकडे, लवकर आणा चुपचाप. हा, हे घे. अधिक कोणतं असं काम असलं तर सांगत जा, बिंदास येतो आम्ही. अधिक पोट्टे लागले तर अधिक आणतो. आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा, आता पैसेच कमवायचे दिवस आहे आपलेवाले, समजले? जेवढं म्हणतो फक्त तेवढंच करायचं. चला फुटा लवकर इथून. इकडे अरे सोन्यांच्या त्या, इकडे आणा राजू. 2 मिनिटं मोहनदा, येतो. उद्या तयार राहायचो. उद्या बॅनरवर टाकासाठी त्याला फोटो काढा लागते. हा, आता उद्यापासून थोडा खर्च जास्त होईल, पण टेन्शन नको घेऊ. तू आहे राजयोग येणार, राजयोग आले आहे त्याले, तू लोड नको घेऊ आता. राजयोग आले पाहिजे रे, मग तुमचं बी माझ्यासोबत भलं करतो मी.